आज श्री गणेश जयंती आहे. प्रथम आपण त्याला वंदन करूया. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. पण आमच्याकडे माझी आई गणपतीला असे शिरलाडू बनवायची. तीच रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी आले आहे. बघा कसं बनवलंय ते. लहानपणी आम्ही खूप खायचो. जेवणच ते खायचो. दुसरं काही नको असायचं. जेवणात पूर्ण पोटभर तेच खायचो. खूप बनवायची माझी आई. खूप सोपी आहे, पण खूप टेस्टी आहे. जराही मिस करू नका बनवण्यासाठी. तुम्हाला हे बघावं लागेल पूर्ण व्हिडिओ. अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी कणिक आणि त्याला मोहन घालायचं आहे आणि छान भिजवायचं आहे. थोडं 10 मिनटं रेस्ट करायचं आहे आणि मी आत्ता बनवते आहे ना, दाखवते आहे तसं करायचं. लांब लांब करून घ्यायचं आणि एकदम गुंडाळा बनवायचा. आणखीन एक दुसऱ्या प्रकारे मी सांगते आहे, ते पण बघू शकता. तुम्हाला जर हे आलं नाही तर तुम्ही अशा प्रकारे पण गोल असं एकदम गोल गोल करायचं चकलीसारखं. पण हे खूप छान दिसतात. हे बनवून झाले की आपण तळणार आहोत. तळताना मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला. हे बघा मी तुम्हाला बोलले ना, गोल गोल बनवायचे. पण टोकं जी असतात ना, ती दाबायची, नाहीतर मग ते सरळ पूर्ण उकलून जातं. सर्व बनवून घ्यायचे, झाकून ठेवायचे आणि मग तळायला सुरुवात करायची. पटापट याला अजिबात तेल लागत नाही बरं का. सोपं म्हणजे इतकं की तेलकट खाण्याची आपल्याला जराही हे नाही होत. नको बाबा तेलकट नको. आजकाल उकडीचेच मोदक, तळणाचे नाही म्हणतात. त्याच्यामुळे हे तळणाला अजिबात तेल लागत नाही. हेच सांगते आहे मी आवर्जून. आणि आता मी गुळाचा आणि साखरेचा 2 पाक केलेत. तर साखरेच्या ह्याच्यात मी जे गोल बनवलेत ते घातलेत आणि गुळाच्या पाकामध्ये जी गुंडाळे केलं आहे ते घातले आणि पाकामध्ये थोडा सोडा घातला हां. मस्त लागतं त्याच्यामुळे क्रिस्पी होतं. प्रसाद म्हणून नक्की आवडणार तेव्हा तुम्ही करा आणि मला सांगा कसं झालं ते. ओके. बाय.